तर बघू शकता फ्रेंड्स, तुम्ही बघा पाठीमागचा गळा किती डीप असा तयार झालेला आहे. दोरीची गरज येत नाही आहे आणि फुगा बघा पॉप कसा तयार झालेला आहे. तर खूप छान असा पॉप तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. तर बघा कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण करून घेतलेली आहे. बघा हा ब्लाउज पीस आहे. तर आपल्याला याच्यावरचं फुगाबाई स्प्रिंग स्लीव्ह डिझाईन तयार करून घ्यायचा आहे. तर पूर्ण ब्लाउज आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर कापड कमी असल्यामुळे आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे, कारण फुगाबाई असतील आपल्याला याच्यात काढायची आहे तर कापड कमी पडेल. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता मी पेपर कटिंग करून घेणार आहे आणि तेच माप ठेवून याच्यावर पूर्ण पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहे. तर बघा पूर्ण ब्लाउजची मी मापे लिहून घेतलेली आहे. तर आपल्याला ब्लाउजची उंची पूर्ण 12.5 इंची आहे आणि आपल्या छातीचा चेस्टचा आणि बाही लांबी आहे 3.5 इंच, दंडघेर आहे 5.5 इंच आणि मुंडा आहे 6.5 इंच आणि समोरचा गळा आहे 6 इंच आणि मागचा गळा आहे 3.25 इंच आणि कंबर आहे 26 ची. तर आपल्याला बरोबर मापे लिहून घ्यायची आहे एका वहीवर आणि मापानुसार आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता सगळ्यात अगोदर मी पेपर कटिंग करून घेत आहे. तर बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. तर बघा आपल्याला ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे. तर मी 12.5 इंच येत आहे. तर मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेत आहे. तर बघा इथं 1 इंच 13.5 इंच घेतलेली आहे. आता आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला समोरचा पार्ट तयार करतो आपण, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. म्हणजे फ्रंट भाग आणि कटोरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. तर मी अर्धा इंच इथं वाढवून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून गळा घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण शोल्डर आपल्याला मोजून घ्यायचा आहे 5.25 इंच. तर मी इथं 5.25 इंचावर मार्जिन करून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5.25 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथूनचा गळा आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे आणि शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे. आता आपल्याला मुंड्याचा भाग 5.5 इंच घ्यायचा आहे. तर बघा इथं मी मुंड्याचा भाग 5.5 इंच घेत आहे आणि आपला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आहे इथं ब्लाउजच्या मापानुसार 7.25 इंच, म्हणजे 7 चौक 28, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्यायचं, तर 29 इंच. आता आपल्याला इथून 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा 1.5 इंच 2 इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो. आता इथून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. आता इथून आपण माप लावलेला आहे, त्यानुसार आपल्याला इथून पण आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून मुंडा घ्यायचा आहे 1.25 इंच. 1.25 इंच मुंडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून बरोबर 5.5 इंच घेतलेला आहे. तर त्याचा आपल्याला मध्यभाग करून घ्यायचा आहे. तर मध्यभाग किती येत आहे? 2.25 इंच. तर इथं आपल्याला 2.25 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे आणि आपल्याला बरोबर हा भाग आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. आता आपण इथं म्हणजे 1.25 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला किती इथून आतल्या बाजूनं आपल्याला अजून आपल्याला अर्धा इंच, म्हणजे इथून आपल्याला इथपर्यंत आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. तर इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे, म्हणजे फ्रंट भाग तयार करण्यासाठी. तर बघा अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला इथून बरोबर आपण 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि आपण इथं माप लावलेला आहे. तर आपल्या छातीचा चौथा भाग आपण 7.25 इंच घेतलेला आहे.
तिथून पण आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर बघा 2.25 इंच इथून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून बरोबर सरळ असा टेप लावून 6 इंच घ्यायचा आहे. तर इथं 6 इंच मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे आणि अशी रेषा ओढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि अर्धा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे. आता आपण अर्धा गोलाकार दिलेला आहे. तर आपल्याला बरोबर इथून टेप लावून आपल्याला 1 इंचावर इथं मार्जिन करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून 1.25 इंच जिथून आपण घेतलेला आहे तिथून आपल्याला इथं 2.25 इंच आपल्याला इथं मार्जिन करून घ्यायचं आहे. तर मग छोटा साईज असल्यानुसार जर आपला मोठा साईज जर असला तर आपण इथून 2.5 इंच घ्यायचा आणि जर लहान साईजचा ब्लाऊज असला तर आपल्याला 2.25 इंच घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. तर 3.5 इंच आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि आपल्याला इथून बरोबर 2.5 इंच घ्यायची आहे. तर 2.5 इंचावर मी मार्जिन करून घेत आहे. आता आपल्याला असा तिरसा आकार द्यायचा आहे. तर बघा, नाहीतर आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर बघा मी सरळ रेषा ओढून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3.5 इंचावर आपण मार्जिन केलेली आहे. तिथून आपल्याला क्रॉसपट्टीला असा राऊंड द्यायचा आहे. तर बघा आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला मध्यभाग मोजून घ्यायचा आहे. तर बरोबर आपण इथपर्यंत मार्जिन केलेली आहे. तर बघा इथपासून आपल्याला इथं टेप लावून आपल्याला सरळ मोजून घ्यायचा आहे. तर किती येत आहे? 9.25 इंच येत आहे. तर 1.5 इंच पण आपण शिलाई मार्जिनसाठी ठेवू शकतो. तर मी एक्स्ट्रा 2 इंच घेतलेला आहे. जर जास्त कापड असला तर आपल्याला शिलाईमध्ये म्हणजे कमी जास्त जर झालं तर आपण शिलाई काढू शकतो. त्यासाठी मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता आपल्याला पूर्ण माप लावून मोजून घ्यायचा आणि याचा मध्यभाग काढायचा आहे. तर बघा 9.25 इंच येत आहे. तर आपल्याला मध्यभाग काढून घ्यायचा आहे. तर असा टेप लावून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे. तर इथं किती येत आहे? 4.5 1 इंच येत आहे. 4.5 एक रेषा येत आहे. तर 4.5 एक रेषा आपल्याला घ्यायची आणि इथं मार्जिन करून घ्यायची आहे. तर बघा आता मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. तर बघा कटोरीचा राऊंड दिलेला आहे. आता आपल्या याच्यात फ्रंट आणि कटोरी आणि क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. आता मी कटिंग करून घेत आहे. तर बरोबर आपल्याला ह्याच मापावरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कारण याच्यामध्ये मागचा पार्ट पण आहे. तर आपल्याला बरोबर जो आपण अगोदर माप लावलेला आहे त्याच मापावरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण हा जो भाग 1/2 इंच आपण घेतलेला आहे ह्या भागापेक्षा कमी तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि जो आहे म्हणजे फ्रंटचा भाग. तर बघा आपला फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. आता आपल्याला अर्धा इंच आपण वाढवलेलं होतं. तर आपल्याला इथून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे.
तर बघा मी इथून अर्धा इंच कमी करून घेत आहे. पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर ह्या साईडनं आपण गळा काटू शकतो, नाहीतर ह्या पण साईडनं आपण मागच्या साईडनं गळा कटाई करू शकतो. तर पूर्ण आपल्याला जर उंची मोजायची असली तर अर्धा इंच त्याच्यामध्ये वाढवून घ्यायचं असते. खालच्या साईडनं पण आपण मोजून घेतलं तर त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच अधिक घ्यायचं असते. तर बघा इथं 3चा गळा आहे, तर मी खालूनच मोजून घेत आहे, म्हणजे इथून इकडे उंची मोजून घेत आहे गळ्याची. तर 3चा आहे तर मी 3.5 इंच घेत आहे इथं. तर बघा 3.5 इंच घेत आहे आणि इथून मी 2.25 इंच घेत आहे. तर बघा मी इथून कटिंग केलेला होता, तर हा भाग आपल्याला इथं असा मिळवून घ्यायचा आहे. मिळवला. त्याच्यानंतर आपल्याला जर डीप गळा हवा असेल तर आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. अर्धा इंच, 1 इंच आपण इथून वाढवू शकतो. तर बघा मी इथून अर्धाच इंच वाढवून घेत आहे आणि अशी रेषा ओढून घेत आहे. आता बघा हा भाग आपल्याला असं इथं मिळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला गळ्याला राऊंड द्यायचा आहे. तर बघा मी इथं गोलच गळ्याचा राऊंड देत आहे, अर्धा गोल आकार. तर गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. आता मी कटिंग करून घेत आहे. तर आपल्याला आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बाहीची कटिंग डायरेक्ट पेपरवर नाही करणार आहे मी, डायरेक्ट कापडावरच करून घेणार आहे. तर आता आपण हेच मापे लावून ब्लाउज पीस कटिंग करून घेणार आहोत. बघा मी इथं कटोरी वाढवून घेतलेली आहे आणि माप असे ठेवून घेतलेले आहे. ह्या कापडामध्ये आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे, म्हणजे फुगाबाई कटिंग करून घ्यायची आहे आणि ह्या साईडला आपल्याला क्रॉस पट्टी, डबल क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. तर आता मी पूर्ण कटिंग करून घेत आहे. मागचा पार्ट पण कट करून झालेला आहे आणि फ्रंट भाग कट करून झाले आणि कटोरी पण कट करून झालेली आहे. आता आपल्याला डबल क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायचा आहे आणि फुगाबाई स्लीव. तर बघा याच्यामध्ये 2 कापड आहे, तर मी अशी एक फोल्ड करून घेत आहे आणि बाहीची कटिंग करून घेत आहे, म्हणजे फुगाबाईची कटिंग करून घेत आहे. तर बघा आपल्याला इथून आता 3.5 इंच उंची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला 3.5 तर 1 इंच अधिक घ्यायचा आहे. तर मी इथं 4.5 इंच घेत आहे. तर बघा इथून 4.5 इंच घेतलेला आहे पूर्ण उंची बाहीची. तर आता आपल्याला इथं किती घ्यायचं आहे, इथं मी आता 4 इंच घेत आहे. बघा इथं 4 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच. तर बघा मी इथं 6.5 इंच घेत आहे. तर इथं 6.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला. आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. तर इथं 4 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला आतल्या बाजूनं अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथून आकार द्यायचा आहे.
तर बघा अशी कटिंग करून घेतलेली आहे. अर्धा इंच या साईडनं आपल्याला शिलाईमध्ये जाणारा भाग आहे आणि अर्धा इंच या साईडनं आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण बाही 3.5 इंच येते. तर 3.5 इंचाची बाही आहे. तर पूर्ण छोटा फुगा असा पॉप तयार करणार आहोत आपण. तर पूर्ण माप लावून घेतलेला आहे. आशा करते तुम्हाला समजलं असेल. तर आता मी कटिंग करून घेत आहे. आता आपल्याला इथं छोटीशी एक कट लावून घ्यायचा आहे. बघा इथं अशी आणि इथं पण जेव्हा आपण फिटिंग करतो तर आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि इथं पण जेव्हा आपण इथून प्लेट पाळत नेऊन तेव्हा आपल्या इथं पण लक्षात आलं पाहिजे. तर आता आपल्याला इथं पण एक छोटीशी अशी कट लावून घ्यायची आहे आणि दोनही कापड घ्यायचे आहे आणि हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपली फुगाबाई कट करून झालेली आहे. आता आपल्याला डबल क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. आता हे आपण क्रॉस पट्टी काढलेली आहे. तीच क्रॉस पट्टी आपल्याला याच्यावर ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा याच्यामध्ये डबल कापड आहे. डबल कापड घेतलेला आहे. त्याच्यानंतर अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि हीच क्रॉस पट्टी याच्यावर ठेवून मी कटिंग करून घेत आहे. तर बघा याच्यामध्ये 2 क्रॉस पट्ट्या निघलेल्या आहेत. तर आता आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंग करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा आपल्याला हा उलटा साईड आहे आणि हा सरळ साईड आहे. तर आपल्याला इथून बरोबर जिथून आपण थोडा भाग कट केला आहे बघा इथून याच्यावरून सनी आपल्याला बरोबर 3 इंच मोजून घ्यायचं आहे आणि इथं मार्जिंग करून घ्यायचं आहे. आणि जिथं आपण मार्जिंग केलेली आहे इथून बघा इथून आपल्याला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. खूप मोठ्या नाही, अशा लहान लहान छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही. आता पूर्ण प्लेट आपल्याला पाडून घ्यायच्या आहे आणि आपल्याला ह्या साईडनं इकडे आल्याच्या नंतर बरोबर 3 इंच इकडून मापून घ्यायचं आहे. तर बघा इथून आपल्याला 3 इंच इथून आपल्याला माप लावून घ्यायचं आहे. आता इथे एक प्लेट येत आहे तर मी एक प्लेट इथं टाकून घेत आहे. तर बघा आता आपण ह्या साईडनं आपल्याला प्लेट पाडून घेतली आहे. तर ह्या साईडनं आपल्याला उलट्या साईडनं पाडून घ्यायच्या आहेत. बघा ह्या साईडनं आपण सरळ साईडनं पाडल्या तर ह्या साईडनं आपल्याला उलट्या साईडनं म्हणजे या साईडनं पाडायच्या. ज्या साईडनं आपण आहोत त्या साईडनं आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही. जिथपर्यंत आपल्या प्लेट टाकल्या तिथपर्यंत आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. तर बरोबर सारख्या अशा. तर बघा आपल्याला जे मागं पुढं निघलेल्या धागेदुगे ते कट करून घ्यायचे आहे आणि सेम असे दोनही भाग मोजून घ्यायचे आहेत. नाही आता आपल्याला इथं बघा किती छान असा पॉप तयार झालेला आहे. खूप छान असा दिसत आहे. तर तुम्ही पाहिलेलाच आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक पट्टी घ्यायची आहे बरोबर 1.5 इंच. आपल्याला इथे एक पट्टी घ्यायचा आहे आणि लावून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला इथं पट्टी जोडून घ्यायची आहे. उलट्या साईडनं आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा मी पट्टी पूर्ण जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडा भाग आपल्याला बघा असा थोडा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक पलटी करून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर शिलाई आपल्या जिथून आपण शिलाई केलेली आहे पट्टी जोडलेली आहे त्या शिलाईच्या इकडेच आली पाहिजे अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता.
तर बघा आता आपल्याला याच्यावर लेस जे तुमच्याकडे मॅच होत असेल ते लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. तर माझ्याकडे मल्टी कलरची लेस होती तर मी लावून घेत आहे. खूप सिमेंट कलरमधून खूप छान अशी लेस दिसत आहे. कोणत्याही ब्लाऊजवर अशी मॅच होत आहे तर मी तेच लेस लावून घेतली. आता बघा आपल्याला बरोबर माप लावून मोजून घ्यायचं आहे. तर आपली जेवढी बाहीची लांबी आहे तेवढी घ्यायची आहे आणि बाकीचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा इथून आपली शिलाई येणार आहे. तर बघा तर आता मी दोनही तशाच तयार करून घेतली आहे. मी अगोदरच एक फुगाबाई तयार करून घेतलेली आहे. आता दोनही भाग आपल्याला सेम जोडून घ्यायचे आहेत आणि बघा असा हलका आपल्याला इथून असा राऊंड द्यायचा आहे, म्हणजे समोरच्या फ्रंटला भागला जोडण्यासाठी. तर बघा आता हा झाला उलटा भाग आणि हा पण झाला उलटा भाग, दोन साईडनं दोन जोडण्यासाठी. तर बघा आता आपल्याला शोल्डरवरून बरोबर शोल्डर असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे मुंड्यामध्ये आपल्या झोलणं आल्या पाहिजे. आणि आता बघा हा पण मी कट करून सारखा भाग करून घेत आहे. आणि बघा आता आपल्याला जोडायच्या वेळेस कधी पण प्रॉब्लेम होतो तर आपल्याला काय करायचं आहे, मध्यभाग मोजून घ्यायचा आहे. दोनही बाई अशी तयार करून इथं चॉक लावून घ्यायचं आहे. बघा मार्जिंग करून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला बरोबर असं शोल्डरवर जोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. मी अगोदरच पूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेलं होतं, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्या कारणाने मी फक्त तुम्हाला फुगा तयार करण्याचाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा किती छान असा पॉप तयार झालेला आहे. आता आपल्याला दोनही भाग मोजून घ्यायचे सेम आणि ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला याच्यावरून आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा खूप छान अशी शिलाई आलेली आहे, कुठंही असं प्लेट पडलेलं नाही आहे. आता बघा त्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईडनं पण बाही जोडून घ्यायची आहे. तशीच मध्यभाग मोजून घ्यायचा आहे. तर तिथं मार्जिंग करून घ्यायचे आणि बरोबर शोल्डरवर आपल्याला जिथून शिलाई आहे तिथून आपल्याला लावून घ्यायची आहे आणि याच्यावरून आपल्याला पूर्ण बाही जोडून घ्यायची आहे. ह्या साईडनं तसंच जोडून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर आपला सेम भाग दोनही येते. तर बघा दोनही भाग असे सेम आलेले आहेत. तर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा किती छान असा पॉप तयार झालेला आहे. खूप घातल्याच्या नंतर खूप छान दिसतो. तर तुम्ही पाहिलंच आहे अगोदर व्हिडिओ. तर बघा पूर्ण गोल असा डीप गळा तयार झालेला आहे. आता बघा आता दोनही भाग आपल्याला सेम जोडून घ्यायचा आहे आणि कंबर मोजून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं 6.5 इंच घ्यायचं आहे. 26ची कंबर आहे. तर आपल्याला किती घ्यायचं आहे, 6.5 इंच घेतलं म्हणजे येऊन जाते. 6.5 दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला बाहीचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 5.5 इंच. तर बघा आपल्याला म्हणजे आपल्याला फिटिंग करण्यासाठी बरोबर आपल्याला जिथून आपला पूर्ण शिलाई केलेली म्हणजे वरचा भाग आहे त्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला भाग पलटवून घ्यायचा आहे आणि उलट्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे. जिथून आपण मार्जिंग केलेली आहे त्या ठिकाणून जर मार्जिंग आपली बरोबर नाही आली तर आपण मध्यभाग घ्यायचा आहे आणि तिथं शिलाई करून घ्यायची आहे. तर बरोबर मुंडा मोजून घ्यायचा आहे. इथं 6.5 इंच येत आहे, तर 6.5 इंचावर आपण शिलाई करून घ्यायची आहे. इथून आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. 5.5 इंचावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथं शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्रा 2-3 शिलाया करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर किती छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे. खूप छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे बघा. आता त्याच पद्धतीने आपल्याला
इथून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। बघू शकता मी जशी शिलाई करत आहे तशी तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि हा भाग कट करून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे। हाच भाग आपल्याला पलटवून बरोबर याच्यावर शिलाई मार्जिंग करून बघा 5.5 इंच दंड आहे तर 5.5 इंच मार्जिंग करून घ्यायचे आणि त्याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे। मुंड्याचा भाग आपला 6.5 इंच येत आहे तर 6.5 इंच मुंडा मोजून घ्यायचा आहे। बघा इथं मुंडा 6.5 इंच येत आहे तर 6.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण शिलाई मार्जिंग करून घेतलेली आहे तर आपल्याला बरोबर शिलाई मार्जिंगवर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। एक्स्ट्राच्या आपल्याला 2-3 शिलाया करून घ्यायच्या आहेत। जर कमी जास्त झालं तर आपण एक शिलाई काढू शकतो। तर बघा तर बरोबर फिटिंग अशी तयार होऊन जाते। तर बघा पूर्ण ब्लाऊज असं तयार झालेला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सो मच। तर बघू शकता तुम्ही खूप छान असं ब्लाऊज तयार झालेला आहे। श्री स्वामी समर्थ। बाय, भेटते पुढच्या व्हिडिओ।